the next topic, and that is the external genitalia of the female reproductive system. Female reproductive system मध्ये आपण external genitalia यामध्ये पाहणार आहोत. External genitalia, you can see the diagram of this external part of female reproductive system. Actually, the external genitalia means the external genital organ of the female. That is the you can see in this diagram. That is the external part of the female reproductive system, and this collectively this is called as the vulva. त्याला इथे collectively काय म्हणायचे, vulva. These are the covering or wrapping, or this is also called as the pudendum. and these include the different parts. यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहे. एक्सटर्नल जेनाइटलेटची ही डायग्राम आहे. त्यामध्ये एक्सटर्नल पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, आणि त्याला कलेक्टिव्हली इथे म्हणायचे वल्वा म्हणजे कवरिंग, रॅपिंग अँड प्युंडेडम. दिस आर द अनदर नेम ऑफ दिस वल्वा, and they include the following parts. Here the pubis, clitoris, urethral meatus, labia majora, labia minora, vestibules, and the vaginal orifice, in which the first we focus on the vestibules. Vestibules means it is the median vertical depression. This region you can see in the diagram. This is the vertical depression of the vulva enclose the urethral and vaginal opening. यामध्ये urethral opening and vaginal opening आहे. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये urethral and vaginal opening these are common, but in case of female reproductive system urethral and the vaginal opening these are the different. You can see here in this diagram the urethral meatus, that is the urethral opening, and lower this having the vaginal orifice, that is the vaginal opening. म्हणजे वरच्या साईडला येथे युरेथ्रल ओपनिंग आहे, ज्यामध्ये युरिनरी ब्लॅडर जे आहे किंवा युरिनरी सिस्टीम जी आहे जी ओपन होते, त्यातून जे युरिन आहे ते बाहेर पडतं, आणि त्याचबरोबर व्हेजायनल ट्रॅक म्हणजे जो जेनायटल ट्रॅक आहे हा लोअर साईडला आहे, खालच्या बाजूला इथे तुम्ही पाहू शकता. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट, अँड दॅट इज द लॅबिया मायनोरा. त्याच्या खाली जे लॅबिया मायनोरा आहे त्याकडे आपण फोकस करू. लॅबिया मायनोरा दिस आर द अनादर पेअर ऑफ थीन फोल्ड इनर टू द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या आतल्या साईडला ही जी थीन यामध्ये फोल्डिंग आहे दिस आर द पेअर, दिस आर प्रेझेंट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूनी आहे, अँड दिस आर द पेअर, त्यांची पेअर आहे, अँड दिस दे मर्ज पोस्टेरियरली टू form the cheat, and while toward the anterior end they convert into the hook like covering around. This is called as the clitoris. These are you can see in the diagram. Clitoris actually the anterior these are the meeting of these labia minora, and this is called as the clitoris, and lower this is called as the chit region. You can see in the lower side, that is the posterior side. Now we focus on the next part. these are the clitoris आपण इथे पाहणार आहोत. क्लिटोरिस ॲक्च्युली काय सांगितलं मी, तर क्लिटोरिस these are the labia minora, these are meet in toward the anterior part, and this is called as the clitoris. These are the small conical and sensitive projection lying at the anterior end of the labia minora. लॅबिया मायनोराचे अँटेरियर म्हणजे वरची जी साईड आहे त्या साईडला यामध्ये ही प्रेझेंट आहे. त्याचबरोबर ही सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे, त्याचबरोबर स्मॉल कोनिकल स्ट्रक्चर आहे, अँड विच हॅविंग द पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू, अँड दॅट इज द कॉर्पोरा कन्व्हर्सा, अँड दीज आर होमोलॉगस टू पेनिस. जसं मेलमध्ये पेनिस आहे तसं फिमेलमध्ये क्लिटोरिस आहे, आणि त्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू ज्या पेअर आहे त्याचं नाव आहे कॉर्पोरा कॉन्व्हर्सा, अँड यू कॅन सी द क्लिटोरिस इन द डायग्राममध्ये आकृतीमध्ये तुम्ही क्लिटोरिस हा पार्ट इथे पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅबिया मेजोरा. दिस आर प्रेझेंट द लॅटरल साइड ऑफ लॅबिया मायनोरा. दिस आर ऑल्सो द पेअर. दिस आर द फ्लेशी पार्ट ऑफ फोल्ड स्किन फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ वल्वा. जे वल्वा आहे म्हणजे आतला जो रिजन आहे तर त्याच्या साईडला यामध्ये बाउंड्री आहे,
आणि त्या बाउंड्रीलाच इथे काय म्हणायचं आहे तर लॅबिया मेजोरा. जे लॅटरल साईडला आहे, कुणाच्या लॅटरल साईडला आहे, दीज आर प्रेझेंट द लॅटरल साईड ऑफ लॅबिया मायनोरा अँड दीज आर होमोलॉगस टू स्क्रॉटम. जसं मेलमध्ये स्क्रॉटम आहे तसं फिमेलमध्ये लॅबिया मेजोरा आहे. दीज आर होमोलॉगस टू द स्क्रॉटम इन केस ऑफ मेल अँड दे सराउंड द प्रोटेक्ट अँड अदर पार्ट ऑफ द एक्सटर्नल जेनेटल्या अँड इनक्लोज द युरेथ्रल अँड व्हेजाइनल ओपनिंग. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं युरेथ्रल मीटस. युरेथ्रल मीटस मीन्स युरेथ्रल ओपनिंग अँड व्हेजाइनल ऑरिफिस म्हणजेच काय व्हेजाइनल ओपनिंग अँड दीज आर एनक्लोज अँड दीज आर प्रोटेक्टेड बाय द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोरा जे साईडचं रिजन आहे त्यांनी त्यामुळे प्रोटेक्ट झालेलं आहे आणि ही जे दोन ओपनिंग आहे तर यांच्यावरती ते साईडला इथे कवरिंग आहे म्हणजे प्रोटेक्ट करण्याचं काम ते करतं. द नेक्स्ट दॅट इज द मॉन्स प्युबिस. त्यानंतर नेक्स्ट आहे मॉन्स प्युबिस and these mons pubis, these are the pubis, these are indicated in diagram. This region, this is called as the pubis region, that is called as the mons pubis. These are the fleshy elevated above the labia majora. लॅबिया मेजोराच्या वरती इलेवेटेड स्पेस आहे म्हणजेच इलेवेटेड आहे, वरती उंचवटा आहे. आणि हा जो मॉन्स प्युबिस आहे दिस आर द आउटर पार्ट ऑफ लॅबिया मेजोरा अँड ऑन विच द हिअर दिज आर ग्रो. हा वरच्या बाजूला आहे लॅबिया मेजोराच्या आणि अँटेरियर साईडला म्हणजे वरच्या साईडला आहे, समोर फ्रंटला साईडला आहे. आणि हा जो पार्ट आहे तर याच्यावरती हिअरची ग्रोथ होत असते. आणि दिज आर द ऑल्सो अप्पर पार्ट ऑफ प्युबिक बोन. प्युबिक बोनच्या वरती आहे म्हणून त्याला इथे मॉन्स प्युबिक इथे म्हटलं जातं. Now we are going to start the next part and that is the accessory glands or vestibular glands, or this is also called as the Bartholin glands. Accessory glands, vestibular glands and Bartholin gland, these are the single gland which having the three name and these are the pair of glands. These are homologous to bulbourethral or the Cowper's gland which is present in the male. जसं मेलमध्ये आपण bulbourethral gland पाहिली होती किंवा कॉपर्स ग्लँड आपण इथे पाहिली होती तसं फिमेलमध्ये त्याला होमोलॉगस आहे ॲसेसरी ग्लँड, त्याला म्हणायचं आहे वेस्टिब्युलर ग्लँड किंवा त्याला इथे म्हणायचं आहे बार्थोलिन ग्लँड. अँड दे ओपन इन टू द वेस्टिब्युल्स अँड रिलीज द लुब्रिकेटिंग फ्लुइड ॲट द टाईम ऑफ कॉप्युलेशन. कॉप्युलेशनच्या वेळेस लुब्रिकेटिंग फ्लुइड सिक्रेट करण्याचं काम बार्थोलिन ग्लँड इथे करते म्हणजे वेस्टिब्युलर ग्लँड ॲसेसरी ग्लँड इथे करत असते. दीज आर द ग्लँड विच इज अ प्रेझेंट इन द वेस्टिब्युलर रिजन. वेस्टिब्युल रिजनमध्ये ती प्रेझेंट आहे, पेअर आहे आणि ती होमोलॉगस आहे कुणाच्या बल्बो युरेथ्रल किंवा त्याला आपण म्हणतो कॉपर्स ग्लँड जी मेलमध्ये आहे. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट ग्लँड अँड दिस इज द मेमरी ग्लँड. त्यानंतर इथे आपण मेमरी ग्लँड पाहू. यू कॅन सी द सेक्शन व्ह्यू ऑफ मेमरी ग्लँड. Actually these are the accessory gland and these accessory organ of the female reproductive system for the production and release of milk after the parturition. ज्यावेळेस बाळाचे बर्थ होते म्हणजे बाळाचा जन्म होतो त्यावेळेस फिमेलमध्ये जे मिल्क प्रोडक्शन आहे किंवा जे मिल्क रिलीज होतं तर ती मेमरी ग्लँड्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. मेमरी ग्लँड्समुळे ते मिल्क प्रोडक्शन होत असतं. अँड डेव्हलपमेंट ऑफ दिस मेमरी ग्लँड्स ऑकर्स ॲट द प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. फिमेलमध्ये ॲक्च्युली जी मेमरी ग्लँड्स आहे दीज आर डेव्हलप ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. त्यावेळेस फिमेल प्युबर्टीमध्ये जाते त्यानंतर तिच्यामध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. तर तिच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन्स हे हार्मोन्स सिक्रेट होत असतात आणि हे दोन हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहे की तिच्यामध्ये जी मेमरी ग्लँड्स आहे तिची व्यवस्थित डेव्हलपमेंट होत असते. अँड लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स दॅट इज द LHT or the prolactin help in the development of the lactiferous tubules during the pregnancy. प्रेग्नन्सीच्या वेळेस तिच्यामध्ये लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स त्याचबरोबर प्रोलॅक्टिन यांच्यामुळे जे लॅक्टिफेरस ट्युब्युल्स आहे त्यांची यामध्ये डेव्हलपमेंट होत असते. यू कॅन सी इन द डायग्राम दॅट इज द लॅक्टिफेरस ट्युब्युल्स और लॅक्टिफेरस डक्ट. ॲक्च्युली these are developed because of the लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स और प्रोलॅक्टिन. लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स असेल प्रोलॅक्टिन असेल त्यांच्यामुळे लॅक्टिफेरस ज्या डक्ट आहे किंवा ज्याला आपण ट्युब्युल म्हणतो तर यांची व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट ह्या पिरियडमध्ये होत असते.
ॲक्च्युली दिस मेमरी ग्लँड्स दीज आर द पियर म्हणजे यांची जोडी आहे. दीज आर द राउंडेड स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द सबक्युटॅनस टिश्यू ऑफ द अँटेरियर थोरॅक्स इन द पेक्टोरल रिजन. आपले जे पेक्टोरल रिजन आहे फिमेलमध्ये, तर जे रिब्स आहे तर ते 2 to 6 रिब्सच्या बिटवीन यामध्ये राउंडेड स्ट्रक्चर ही ग्लँड्स प्रेझेंट आहे. आणि these are the pair, these are present at the both side, left as well as right side, दोन्ही बाजूनी ती प्रेझेन्स आहे. अँड these are modified sweet gland, ज्या आपल्यामध्ये घामग्रंथी आहे स्वीट ग्लँड्स आहे. ॲक्च्युली दिस मेमरी ग्लँड, these are the modification of these sweet gland, and each memory gland contain the fatty connective tissue and the numerous lactiferous ducts. यामध्ये खूप छोट्या छोट्या लॅक्टिफेरस डक्स आहेत. त्याचबरोबर ही जे ग्लँड्स आहे दिस हॅविंग द फॅट स्टोरिंग टिश्यू, दॅट इज द कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजेच यामध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहे. न्यूमेरस लॅक्टिफेरस डक्ट यामध्ये प्रेझेंट आहे. अँड दिस हॅविंग द ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रेस्ट, दिस आर डिवायडेड इंटू द 15 to 20 इरेग्युलर शेप ऑफ मेमरी लोब्स. यामध्ये वेगवेगळे मेमरी लोब्स यामध्ये फॉर्म झालेले आहेत. म्हणजेच जी फिमेलमध्ये जी ब्रेस्ट आहे तर त्या ब्रेस्टमध्ये ग्लँड्युलर टिश्यू यांचं डिव्हिजन होऊन यामध्ये 15 to 20 इरेग्युलर शेप यामध्ये मेमरी लोब्स इथे फॉर्म झाले आहे. अँड ईच विथ द ॲल्व्हिओलार ग्लँड्स अँड लॅक्टिफेरस डक्ट, प्रत्येकामध्ये लॅक्टिफेरस डक्ट आहे आणि त्याचबरोबर ॲल्व्हिओलार ग्लँड्स यामध्ये प्रेझेंट आहे. ॲल्व्हिओलार ग्लँड सिक्रेट द मिल्क अँड विच इज अ स्टोर इन द ल्युमेन ऑफ ॲल्व्हिओलाई. ॲल्व्हिओलायच्या ल्युमेनमध्ये जे मिल्क आहे तर ते इथे टेम्पररी स्टोअर होत असतं. अँड द ॲल्व्हिओलाई ओपन इन टू द मेमरी ट्युब्यूल, मेमरी ट्युब्यूलमध्ये जे ॲल्व्हिओलाई आहे ते ओपन होतं. अँड द लोब्युल्स ऑफ ईच लोब जॉईन टू फॉर्म द मेमरी डक्ट, आणि त्यानंतर ते एकमेकाला जॉईन होऊन इथे मेमरी डक्ट्स इथे फॉर्म होतात. अँड द ट्युब्यूल्स ऑफ ईच लोब दीज आर जॉईन फॉर्म द मेमरी डक्ट अँड मिनी मेमरी डक्ट्स join to form the wider memory ampulla, and which is the connected to the lactiferous duct, and these converge toward the nipple and located near the tip of the breast. टीप जे आहे ब्रेस्टची तर त्यामध्ये हा जो रिजन आहे दिस इज कॉल्ड ॲज द निपल. यांची ओपनिंग निपलमध्ये होते आणि जे ब्रेस्टच्या फ्रंट साईडला असतं. अँड इट इज सराउंडेड बाय द डार्क ब्राऊन कलर अँड सर्क्युलर एरिया ऑफ द स्किन, दिस इज कॉल्ड ॲज द एरिओला. मग याच्या बाजूलाच इथे डार्क कलरचा रिजन आहे, म्हणजेच निपलचा जो रिजन आहे दिस हॅविंग द डार्क कलर अँड दिस इज कॉल्ड ॲज द एरिओला. In some female the breast cancer problem, these are created. How we can identify the breast cancer? Actually which having the some symptoms. The first symptoms of a breast cancer is lump in the breast or the underarm. Female च्या underarm मध्ये lump region form होतो. And these lumps these are painless, ते पेनलेस असतं. त्यानंतर स्वेलिंग ऑफ ऑल और पार्ट ऑफ द ब्रेस्ट, स्किन इरिटेशन, ब्रेस्ट और निपल पेन, ब्रेस्टमध्ये निपलमध्ये पेन होतं. निपल त्याचबरोबर जे निपल रिट्रॅक्शन, रेडनेस, स्केलीनेस और थिकनिंग ऑफ निपल और ब्रेस्ट स्किन अँड ऑल्सो डिस्चार्ज, दीज आर टेक्स प्लेस फ्रॉम दिस ब्रेस्ट. त्या ब्रेस्टमधून काही डिस्चार्ज बाहेर पडतो आणि त्याचबरोबर रेडनेस, टाईटनेस इथे जाणवतो. हाऊ डॉक्टर कॅन डिटेक्ट दिस प्रॉब्लेम? ॲक्च्युली डिटेक्ट विथ द हेल्प ऑफ mammograms, that is the x-ray, ultrasound technique, these are also useful for the identify breast cancer, and also MRI, these are also useful to identify the breast cancer, and biopsy and blood test, these are the detection tests. ट्रीटमेंट दिली जाते. रेडिएशन्स थेरपी जी जनरली सगळ्या कॅन्सरला अप्लाय आहे, त्याचबरोबर केमोथेरपी, दॅट इज लुपिटेक्टोमी अँड the clear breast cancer. It gives the milk to the baby growth and development, but weaning, this is the gradual replace by the solid food after some time, and this is actually called as the weaning. weaning म्हणजे काय की हळूहळू जे बाळ आहे तर त्याला
मदर मिल्कच्या नंतर शिफ्ट केलं जातं ग्रॅज्युअली सॉलिड फूडवरती, अँड दिस इज कॉल्ड ॲज द विनिंग. त्यालाच इथे काय म्हणायचं आहे, विनिंग म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू सो मच.